नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. पुणे शहर हे गायकांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात आयोजित होणाऱ्या अनेक म्युझिकल कार्यक्रमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रॉकस्टार्स म्युझिकल इव्हेंट ग्रुपचा दुसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात बालगंधर्व रंगभूमीवर साजरा करण्यात आला. आयोजिका रेखा मेसरे व सहकारी अमित दोडके आयोजित या वर्धापन दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दादासाहेब सोनवणे लाभले. लक्ष्मीकांत देशमुख यांना पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी स्वर्गीयवासीय भिकाजी शंकर इंगळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समाधान भिकाजी इंगळे यांना समाजरत्न पुरस्काराने तर गायिका ललिता जगदाळे यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी विशेष अतिथी गायक गफार मोमीन, श्री सुदर्शन सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय केंद्रे आणि सन्माननीय आयोजकांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे धमाकेदार मराठी, हिंदी, मराठी गीतांच्या कार्यक्रमात नावाजलेले गायक गफार मोमीन, ललिता जगदाळे, अमित दोडके, रेखा मेसरे, शशी तिवारी, राहुल कडू, समाधान शिंदे, अविनाश मनसरकर या गायकांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना लीना चिंता यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची शोभा वाढवली. मुझे मतलब नहीं
चलबला है। दिल इंसान का एक तराजू, दिल इंसान का एक तराजू, जो इंसान को बोले अपनी जगह पर प्यार है कायम, हर किसी सबसे बड़ा सपने पूरे हुए दिन फिरते नहीं तेरे, सुनो मेरे हंसी आज ये तू ही नहीं सारी दुनिया है मेरी। सपने पूरे हुए दिन फिरते नहीं तेरे, सुनो मेरे हंसी आज ये तू ही नहीं सारी दुनिया में मजा है मिले तुझे, इंडिया में मुझे तो सिपाही। जीना प्यार प्यार बिना, जीवन की विचार बिना, धन दौलत भी ना चले मगर जिंदगी ना चले यार बिना। आदरणीय मंचाचे सर्व मान्यवर, आज रॉकस्टारचा दुसरा वर्धापन दिन आणि त्याचबरोबर स्वर्गीय भिकाजी शंकर इंगळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचा देखील वर्धापन दिन आहे आणि आपण त्या निमित्तानं एक अतिशय छान संगीतमय कार्यक्रम आपण आनंद घेत आहात आणि संगीताच्या कार्यक्रमामध्ये संगीताला महत्त्व असतं, गीताला महत्त्व असतं आणि जेव्हा गफारभाई सारखे व्हॉइस ऑफ रफी असलेले गायक असतात, इतर गायक असतात, तेव्हा गद्य बोलणं आपण फार कमी ठेवलं पाहिजे किंवा टाळलं पाहिजे असं वाटतं. त्या तरी देखील हा एक अतिशय महत्त्वाचा ऑकेजन आहे, कारण आपल्या शहरामध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे दादासाहेब सोनवणे, दलित स्वयंसेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि गेले 50 वर्ष ते पुणे शहरामध्ये व्याख्यानाद्वारे जे प्रबोधन करत आहेत ते अतिशय मोठं काम आहे. कारण शेवटी महापुरुषांचे विचार आणि संविधानाचे विचार लोकांपर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत लोकशाही खूप होणार नाही. आणि या दृष्टिकोनातून एक समाज घडण्यासाठी, माणूस घडण्यासाठी, देश घडण्यासाठी दादासाहेब जे काम करत आहेत ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आज रॉकस्टार म्युझिक ग्रुपच्या वतीनं त्यांचा आपण सत्कार केलेला आहे, तेव्हा मी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना मानवंदना देऊयात. सर्वांनी अतिशय मोठ्या आवाजामध्ये
टाळ्याचा गडगडाट केला पाहिजे. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे हे वर्ष 26-27 महात्मा फुल्यांचं द्विजनशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने या मंचावर फुलेताई त्यांच्या वंशज इथं आहेत, तिथं मला खूप आनंद आहे. महात्मा फुले आपल्या सर्वांचं दैवत आहे आणि त्या दैवतांचं आजचं त्यांचं वंशातले एक आपल्या भगिनी इथं आहेत फुलेताई. त्यामुळे मला खरोखरच आनंद होतो, कारण महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या तिघांनी महाराष्ट्र घडवलेला आहे. आजचा हा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे तो शाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि तो तसा ठेवण्यामध्ये दादासाहेबांनी प्रबोधनाची जी मशाल पेटवलेली आहे. गेल्या अनेक वर्षात त्यांनी जवळ 400-500 व्याख्यानं आयोजित केले. मी स्वतः ते 2-3दा गेलो होतो. अण्णाभाऊ साठे त्यांच्याबरोबर चर्चा बोललो होतो. असं आपल्याला हा जे महाराष्ट्राची एक परंपरा आहे पुरोगामी समाज सुधारणेची, ती आजच्या काळात खूप कमी होत चाललेली आहे. ती जर आपल्याला कायम ठेवायची असेल तर आपल्याला फुले शाहू आंबेडकरांचा जागर केला पाहिजे, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत आणि ते काम करण्यासाठी आपल्या शहरामध्ये दादासाहेब अतिशय चांगलं काम करत आहेत. या प्रसंगी मला थोडंसं रॉकस्टारबद्दल बोललं पाहिजे. मी 8-10 गाणे ऐकले आल्यापासून. अतिशय चांगले गाणे आहेत, सर्व गायक उत्तम होते. दोडके साहेब यांचा आवाज आणि खास करून त्यांनी आनंद बक्षीचा आवाज जो काढला तो मला अतिशय आवडला त्याच्याबद्दल गाण्याबद्दल. आणि आत्ताच गफार मोमीन साहेबाचा आपण सत्कार केलेला आहे. ते खरोखरच प्रतिरभी आहेत आणि त्यांचे अनेक गाणे आपण ऐकतो. त्यातलं मला सर्वात भावलं गाणं म्हणजे तुम जो मिल गए तो जहां मिल गया, हे अतिशय अवघड गाणं आहे. म्हणजे गायकाचं कस लावणं गाणं आहे. अतिशय भावपूर्ण आवाज आहे, संगीत खूप आहे, अतिसंथ मग खूप फास्ट गाणं आहे. त्यामुळे गायकाची ताळबळ उडत असते. तिने ते केलेलं आहे. ललिताताई जगदाळे, अमित दोडके साहेब आणि इतर सर्व गायकांनी केलेला आहे. आणि मला उल्लेख केला पाहिजे लीना चिंता मॅडमचा. तिने अतिशय सुंदर नृत्य केलेलं आहे. अतिशय अवघड नृत्य आहे ते, मोहेरंग लाल, ते त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. आणि रेखाताईंचं देखील मला अभिनंदन केलं पाहिजे. आणि या ठिकाणी संजय केंद्रे साहेब आहेत, समाधान इंगळे साहेब आहेत आणि इतर सर्व मान्यवर आहेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. अतिशय चांगला कार्यक्रम संगीताचा आणि त्याला जोडून ज्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचं काम केलं त्या दादासाहेब सोनवणे यांचा आपण सत्कार केलेला आहे. त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि आपण श्रोत्यांनी देखील गाण्याचा आस्वाद घेतलेला आहे. आणि तसंच प्रबोधनाची ही जी एक परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे त्याचा एक आदर्श म्हणून आपण दादासाहेब पाहिलं पाहिजे. आपण दादासाहेबांच्या सर्व व्याख्यानाला गेलं पाहिजे, त्यांचे विचार ऐकले पाहिजेत. तर आपण देखील अतिशय समृद्ध होऊ आणि महाराष्ट्र पुरोगामी ठेवण्यामध्ये, अग्रेसर ठेवण्यामध्ये आपलाही हातभार लागेल अशी मी विनंती करतो, प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय संविधान. चारवाकपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महापुरुष आणि महामाता होऊन गेले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून रॉकस्टारचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. आणि राजू दोडके आणि सो रेखाताई विजय मेसरे यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. त्यांच्यासाठी टाळ्याच्या गजरात आपण अभिनंदन करूया. आम्ही वास्तविक आता गाणं सध्या आमच्या नजरेत नाहीये, ऐकण्यात मिळत नाही. परंतु 2 तास झाले आम्ही इथं बसलोय. इतका आनंद झाला. खरोखर ही जी काही गायक मंडळी आहेत, गायक आहेत, असं वाटतं की जसं काय पिक्चरमध्ये आपण बघतोय अशा पद्धतीने ते लाइटिंगचं डेकोरेशन आणि ते संपूर्ण आवाज वगैरे खरोखर कानतृप्त झालं. या सर्वांना आपल्यातर्फे मी सल्यूट करतो. टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया. फार सुंदर एकाकाचा आवाज, इतकं तयारी आहे ना. आता देशमुख सर आणि आम्ही बोलत होतो, हे सर्व कष्टाशिवाय जमत नाहीये. एक स्वतःच हाऊस पण लागते त्याला, सर्व सोडायचं आणि हे संपूर्ण 1-2 गाण्यासाठी इतक्या लांब लांबून यायचं. आणि खरोखर सेकंड इनिंग खेळण्यासाठी मंडळी, खरोखर तुम्हाला लोकांना गफार साहेब, तुम्हा सर्वांना मनपूर्वक अभिनंदन तुमचं.
विशेष म्हणजे या ठिकाणी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आमच्या विनंतीला फक्त आम्ही बोललो की नाही असा कार्यक्रम आहे, नाही म्हणे मला सुद्धा गाणे आवडतात, आणि खरोखर ते सुद्धा तल्लीन होऊन गाणे ऐकत होते. त्यांच्याही टाळ्याच्या गजरात अभिनंदन करूया. आणि तुम्हा सर्वांच्या वतीने रेखाताई, राजू दोडके आणि त्यांचा जो मुलगा आहे, हे काही डेकोरेशन त्यांनी लाईटचं केलेलं आहे, त्या सर्वांचं टाळ्याच्या गजरात अभिनंदन करूया, त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करूया. इथं काही भाषणाचा वेळ नाही, इथं गाणे ऐकायचे आहेत, म्हणून या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय लवजी. रॉकस्टार म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप वर्धाच्या वर्धापना दिनानिमित्त हा कार्यक्रम सोहळा आज सादर करण्यात आलेला आहे. मी समाधान भिकाजी इंगळे, बहुउद्देशीय भिकाजी शंकर इंगळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचा अध्यक्ष. तर श्री देशमुख सर आणि उपस्थित मंचावर सर्व आलेले आमचे बाई बहन व बांधवांनो, मी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या थोर मानवांचे स्मरण करून माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. मी लहानपणापासून थोडं शिक्षणावर भर दिलेली आहे, पण आमच्या आईवडिलांची गरिबी, आम्ही 7-8 भावंड, शिक्षणाचा अभाव, कारण घरी गरिबी असल्यामुळे आम्ही शिकू शकलो नाही. तरी पाहिजे माझी लहानपणापासून अशी इच्छा होती की आपण खूप शिकावं, पण शिक्षण म्हणजे काय तर शिकू शकत नाही, कारण पैशाची अडचण आणि 7-8 भावंड आणि अत्यंत गरिबी, या गरिबीमध्ये अशक्य होतं. आम्ही खेडेगावात राहणारे लोक, शाळा इथे खेड्यात शाळा नव्हती, तालुका प्लेसला वगैरे कुठंतरी जायचं होतं, पण या मामाकडे त्या मामाकडे असे आपलं शिक्षण पुरं केलं. आणि नंतर ते संपल्यानंतर मग दुसरीकडे जावं लागलं. तर मग त्या निमित्ताने काय, वडिलाकडे पैसा नसायचा, दाडदार थोडंसं घरून आणायचं, आणि शनिवार रविवार सुट्टी असायची, त्या सुट्टीमध्ये मोलमजुरी करून तरी आपलं आपण जमतेम शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर परमेश्वराची कृपा, माझं नाव समाधान भिकाजी इंगळे, म्हणजे NSLT SBI कर्मधर्म. मी SBI मध्येच लागलो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कॅशियर म्हणून कार्यरत झालो. मला नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर त्याच्यानंतर मग मी समाजाला सेवा देण्याचे काम सुरू केले, किंवा काही समाजाला देणं लागतं, त्याच्याकरता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आपले तर हाल अपेक्षा खूप झाले लहानपणी, त्यांना शिक्षणासाठी काही ढोल द्यायला पाहिजे, काही सांगायला पाहिजे का बा तुम्ही तुम्ही शिक्षण करा, जसं जमेल तसं करा. मी अशा पद्धतीने केल्या, तुम्ही पण काहीतरी करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो वाघिणी दूध पिईल तो डरकाळी फोडल्याची राहणार नाही, हे तर पक्क्यात आहे. असे समाजाचे सेवा करत असताना नंतर माझ्या संस्थेने 21 जोडपे आणि 21 जोडपे असे सामूहिक विवाहाचं प्रोव्हिजन केलं सस्ती वाडेगाव येथे. ते सगळं सामूहिक झाल्यानंतर त्या गरिबांचं सगळं, एवढे गरीब लोक होते ते की त्यांच्या इथं हुंडा वगैरे देणं जमत नव्हतं. त्या काळात हुंड्याचा चांगली प्रस्ताव होती, म्हणजे बा हुंडा घेतल्याशिवाय काही करायचं नाही, लग्न करायचं नाही, काही घ्यायचं नाही, त्याच्याशिवाय जमतच नव्हतं कुणाचं. त्याच्यामुळे त्यांनी मग आम्ही गरिबांना सगळं गोळा केले आणि सांगितलं, हो रे आम्ही आमच्या संस्थेला असं करू शकतो, तर तुमची इच्छा असेल या. त्यांनी बाबा मला समाजाने सर्वांनी मला सहकार्य केलं. पहिल्या वर्षी 29 जोडपे आणि दुसऱ्या वर्षी 21 जोडपे असे सामूहिक जोडले. जोडल्यानंतर त्यांचा संसार सुखी पाहून मला खूप उत्साह वाटला, छान वाटलं, किंवा आपण जे या गरिबाच्या मुलांना हे केलं, किंवा त्यांचं लग्न लावून दिलं, सगळं केलं, आणि हुंडा नसताना सुद्धा त्यांचे लग्न झाले. तर त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं सगळं लग्न हे ते मुलबाळ सगळ्या गोष्टी हे पाहून मला खूप आनंद वाटला, की वा चला आपण जे काही केलं ते चांगलं झालं आणि मला खूप आनंद वाटला. मी 2 शब्द बोलणार आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या निमित्ताने मी दादासाहेब सोनवणे यांची ग्रंथतुला इथे ठेवलेली होती, परंतु दादासाहेब हे परिवर्तनवादी विचाराचे असल्यामुळे ते म्हणले आपण याच्या पुढे जाऊन जेवढी जास्तीत जास्त पुस्तके येतील ती पुस्तके घेऊन आपण ग्रंथ म्हणून आपल्या ग्रंथालयात ठेवू आणि तिथे येणाऱ्या लोकांना तो विचार आपण मांडण्याची आणि तो विचार पसरवूयात मोठ्या प्रमाणात. आणि यासाठीच मला रॉकस्टार यांनी या स्टेज उपलब्ध करून दिला आणि त्यांनी मला या अध्यक्षांना विनंती केली की अध्यक्षांच्या वतीनं दादासाहेबांची ग्रंथतुला व्हावी, आणि अध्यक्षांनी तशी परवानगी दिली. तर मी देशमुख सरांचे
आणि आमचे गुरु दादासाहेब सोनवणे यांचेही आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी रेखा विजय मेसरे, स्वर्गीय भिकाजी शंकरीकडे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेमार्फत निर्मित रॉकस्टार म्युझिकल इव्हेंट ग्रुपची आयोजिका. आज इथं दुसरा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी 29 जुलै रोजी खूप सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमामध्ये लक्ष्मण सर अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर खूप म्हणजे प्रसिद्ध असे गफार सर सिंगर असे लाभलेले आहेत. गफार सर, ललिता जगदाळे मॅडम आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांचे वंशज आलेले आहे या प्रोग्रामला मॅडम. त्याचबरोबर सर्व सिंगर्सनी उत्कृष्ट असे गायन केले आणि प्रोग्राम खूप छान, खूप सुंदर झालेला. त्याचबरोबर दादासाहेबांचा ग्रंथ तुला खूप छान झालेली आणि सगळ्यांचे ललिता मॅडमचा सत्कार वगैरे आणि माझे वडील समाधान भिकाजीकडे यांचा पण समाजवर्ग म्हणून सत्कार केलेला. खूप सुंदर असा प्रोग्राम झालेला आहे. आणि त्याचबरोबर ललिता चिंता मॅडमनी खूप सुंदर असं उत्कृष्ट नृत्य केलेलं आहे आणि सगळ्यांची गाणी खूप सुंदर झाली. सगळ्या सिंगर्सनी खूप छान गायलं आणि खूप छान प्रेक्षकांनी पण तेवढा सुंदर प्रकारे साथ दिलेला आणि उत्कृष्ट असा प्रोग्राम झालेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळ्या सिंगर्स आणि सगळे माझे सहकारी त्यांनी खूप छान सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार.
सर्वगौड. रेखा असं नाव जसे प्रकाशाची सुरेख रेषा, रेखा असे नाव जसे प्रकाशाची सुरेख रेषा, प्रेम माया आपुलकीने उजळते दाही दिशा. हसणे फुलावणी कोमल शब्द तुझे मधुर गाणे, सहवासाने खुलते प्रत्येक दिवशी नवी दारणे. जिद्दीने संकटा निभावते धैर्य अढळ पर्वत, सद्भाव प्रयासाने उजळवते चंद्रमात असमंत. रेखी व वळण अक्षर ऐकता सूर सुवर्ण क्षण, आनंदी प्रत्येक क्षणात मिळे सुख समाधान. मधुर स्वरांचा झंकार छेडिती हृदयाची तार, सप्तसूर जाताना मनस्पर्शाला येतो बहार. लाभ रामरेखा इंद्रधनुष्याची उमटत असता नभात, सर्व दृश्य मनमोहक उल्हास वाटतो मनात. गोड शब्दांनी हसत हसत नाते होते प्रेमळ, सरळ साध्या स्वभावाचे मन असे निर्मळ. रूपलेखा नाही वेगळी अशी जनमानसातली, मनामनात साकारत असते स्वप्न सजवलेली रेखा रेखा रेखा.